नमस्कार, माझं नाव दैवशाला जगदीश बारदेवाड आहे। माझे पती जगदीश लिंगण्णा बारदेवाड जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिसमध्येच इथे आहेत। त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। आज 21 वर्षाचा संसार आहे मला। माझे लेकरं आज इथं बसून अभ्यास करत आहेत टेंटमध्ये। माझ्या घराला आज कुलूप ठोकणार आहेत। माझं घर सील व्हायले, मला रस्त्यावर यायची वेळ आली म्हणून एक घायाळ आई आपल्या लेकरांना घेऊन पतीविरुद्ध उपोषणाला आज बसलेली आहे। पतीने माझ्यावर एवढा अन्याय केलेला आहे। 21 वर्ष झाले माझ्या लग्नाला। ह्या गेल्या त्यांना पद भेटलं तेव्हापासून काय झालं माहिती नाही। काही न करता घरातून राग भांडण करून निघून गेलेत। आज मुलांना आर्थिक मदत नाही, जिव्हाळा नाही, प्रेम नाही, माया नाही, शैक्षणिक खर्चाच्या जिम्मेदाऱ्या नाहीत। आणि माझी मुलं एवढी हुशार आहेत। एका वर्षात माझ्या घरामध्ये 11 गोल्ड मेडल आहेत। NSO IMO मध्ये गोल्ड मेडल आहेत माझी दोन्ही मुलं। प्लस स्पोर्टमध्ये सुद्धा माझी मुलं छान प्रकारे आर्चरीमध्ये स्टेट लेवलला जाऊन आलेले आहेत। हे सगळं मी माझ्या मुलांचं कर्तव्य करत आहेत। पण एक पिता म्हणून त्यांनी कुठले कर्तव्य करणं, साधं जातीच्या प्रमाणपत्रासाठी मी त्यांना मागणी करण्यासाठी कॅबिनमध्ये 2-3 वेळेस गेले। चल हट कुत्रासारखी तुझी लायकी आहे असं म्हणून त्यांनी मला केलं। मग पदावर बसल्यामुळे माझे पती बिघडले का पद आल्यामुळे त्यांना काय आलं माहिती नाही। पण 21 वर्षाचा संसार त्यांनी असा काडीमोड करून निघून गेले। आज रस्त्यावर माझ्या लेकरांना आणि मला सोडून राहत आहेत। एक साधं जातीचं प्रमाणपत्र नाही, सर्व्हिस बुकला आमची नोंद नाही। हे काय आहे? एक पतीने त्यांचे कर्तव्य करावेत, एक बाप म्हणून मुलांना वेळ द्यावा आणि त्यांचं माझं आयुष्य त्यांनी बर्बाद करण्याचा अधिकार त्यांना देवानी दिलेला नाही आणि मीही दिलेला नाही। काय प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी माझी अशी आहे, आमचं राहतं घर जे आहे त्याच्यावर बंदी आलेली आहे। त्यांचे हप्ते त्यांनी भरावेत, पगारीतून त्याचं डिडक्शन त्यांनी करावं, मुलांना जातीचे प्रमाणपत्र द्यावेत काढून, वरच जगदीश बारदेवाडचं जातीचं प्रमाणपत्र काढून द्यावं, सर्व्हिस बुकला लेकरांची नोंद घ्यावी, मुलींची नोंद घ्यावी, त्याचबरोबर त्यांना वेळ, प्रेम, माया द्यावी। एक पतीचं कर्तव्य म्हणून त्यांनी करावं, एक पत्नीचं कर्तव्य म्हणजे एक बापाचं कर्तव्य त्यांनी करावं। एवढ्याच मागण्या आहेत सर माझ्या। मला 3 अपत्य आहेत जगदीश बारदेवाड सरांपासून।